नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे. मी सिल्लोडवरून बोलत आहे. भराडी रोड परिसर आनंद पार्कच्या बॅक साईडला आपली शिव शारदा मंडळ मतिमंद शाळा, इथं वसतिगृह आणि शाळा पण आहे. आपल्यासोबत आहे संस्थापक मुख्याध्यापक श्री लहाने सर. यांच्याकडून जाणून घेऊया यांची प्रतिक्रिया की किती मुलं आहे, कसं आहे आणि संस्था केव्हापासून. सर, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत. सर नमस्कार. दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर आपली प्रतिक्रिया व्यक्त करा आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्थेबद्दल, आपल्या शिक्षकाबद्दल, आपल्या विद्यार्थीबद्दल. आमचे शिवशारदा ग्रामविकास मंडळ संचलित निवासी मतिमंद विद्यालय शिल्लोड, बाळकृष्ण मुकबधीर विद्यालय शिल्लोड, दिव्यांग निवासी विद्यालय शिल्लोड, दिव्यांग निवासी विद्यालय फुलंब्री, मराठवाडा मतिमंद विद्यालय जालना आणि ह्या ग्रँटेड शाळा आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त विनानून तत्वावरती सोयगाव असेल, जाफराबाद असेल आणि आणखीन फुलंब्रीला आमच्या 7 शाळा कार्यरत आहेत. आणि 2 इंग्लिश मीडियम आहेत. एक मातोश्री गंगूबाई लहाने प्रायमरी इंग्लिश स्कूल भराडी आणि मातोश्री कैलासवासी राहीबाई चाबुकस्वार प्रायमरी इंग्लिश स्कूल आमठाणा. तर आमच्या संस्थेअंतर्गत दिव्यांग मतिमंद आणि मुकबधीर विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. आणि या ठिकाणी मतिमंद प्रवर्गामध्ये आपल्या शिल्लोड आणि जालना या ठिकाणी मतिमंद प्रवर्गाच्या 2 शाळा आहेत. आणि या विद्यालयामध्ये जे विद्यार्थी सर्वसामान्य बुद्धिमत्तापेक्षा ज्यांचा कमी बुद्ध्यांक असतो असे मुलं मतिमंद प्रवर्गात मोडतात. त्यानंतर मुकबधीर विद्यालयामध्ये त्यांना जनरल अभ्यासक्रम असतो, त्यांना बोलता येत आणि ऐकू येत नाही, ते मुकबधीर प्रवर्गामध्ये मोडतात. आणि दिव्यांग जो प्रवर्ग आहे, ज्यांच्या हातापायामध्ये प्रॉब्लेम आहेत, ज्या म्हणजे चालू शकत नाही, हे करू शकत नाही, ते दिव्यांग प्रवर्गामध्ये मोडतात. आमच्या संस्थेचा उद्देश असा आहे की समाजामध्ये जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला सर्वसामान्य करण्यासाठी, त्यांना जनजीवनामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रवाहात येण्यासाठी आमची संस्था कार्य करते. ह्या मुलांचं म्हणजे त्यांचं शिक्षण जर आपण बघितलं त्याच्यामध्ये मतिमंद प्रवर्गामध्ये त्या मुलांना अंघोळ करण्यापासून, टॉयलेट बाथरूमपासून, सगळ्या प्रकारचे शिक्षण, कपडे घालण्यापासून, केस विंचरण्यापासून, तेल वगैरे लावण्यापासून, पावडर लावण्यापासून, जेवण कसं करायचं, ह्या सगळ्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी आमचे शिक्षक लोक देत असतात. त्याच्यानंतर काळजीवाहक त्या मुलांना अंघोळ घालण्यापासून त्यांचं जेवण खावण वगैरे ह्या सगळ्या प्रकारचे काळजीवाह करत असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी सायकोलॉजिस्ट आहे, ते मुलांची बुद्धिमत्ता वगैरे तपासतात. त्यानंतर सेमी मेडिकल ऑफिसर आहे, ते आरोग्याची वगैरे काळजी घेतात. या ठिकाणी नर्स आहे, त्या पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी काळजी घेतात. दवाखाना वगैरे सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे? सर्व अवेलेबल आहे. आणि ह्या मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी आमच्याकडे आता एक नवीन लॅब पण आहे. त्या माध्यमातून ह्या मतिमंद मुलांचे बुद्ध्यांक वाढण्यासाठी आमची शाळा सातत्याने प्रयत्नशील असते. सर निःशुल्क आहे संपूर्ण? नाही, या ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्ण खाण्यापिण्यासहित, स्टेशनरीसहित, गणवेशासहित सगळी मोफत व्यवस्था संस्थेने केलेली आहे. सर, आणि यांचं प्रमाणपत्र जे आहे दिव्यांगाचं, हे तुम्ही ऑनलाईन तुमच्या संस्थेमार्फत बनवून देतात? आमच्याकडे तो मुलगा आला की आम्ही सिव्हिल सर्जन यांच्याकडनं, आमचे सायकोलॉजिस्ट डॉक्टर दळवी सर आहे, ते त्यांचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनकडून काढून घेतात. सर, दैनिक लोकफन न्यूजमध्ये स्वागत. सर दळवी सर, किती मुलं आहेत आपल्या वसतिगृहामध्ये या शाळेमध्ये? आता आमच्या वसतिगृहामध्ये 140 मुलं आहेत सध्या. आज विद्यालयाच्या प्रथम सत्र मूल्यांकनाचा पालक मेळावा आयोजित केलेला होता विद्यालयाकडून. आणि प्रथम सत्रामध्ये जे प्रवेशित विद्यार्थी आहेत, या प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रथम सत्रामध्ये जो कौशल्य विकास कार्यक्रम झालेला आहे, त्या कौशल्य विकास कार्यक्रमाचं अवलोकन शिक्षकांकडून पालकांना करण्यात आलेलं आहे. आज जे विद्यार्थी आलेले होते, विद्यार्थ्यांचे पालक आलेले आहेत, ते सर्व पालक संबंधित ज्या वर्गात तो मुलगा आहे त्या वर्गातल्या शिक्षकांना, विशेष शिक्षकांना भेटून त्याच्या प्रगतीविषयी सविस्तर त्यांनी जाणून घेतलेलं आहे. आणि त्या प्रगतीवर ते सर्व पालक समाधानी आहेत. मी सायकोलॉजिस्ट आहे, मानसशास्त्रज्ञ. मी मुलांची मानसिक आरोग्य तपासणी, त्यांचे मानसिक आजार आहेत याचं सगळी व्हेरिफिकेशन, पडताळणी करतो आणि त्यांच्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीनं करता येईल, विशेष शिक्षकांना त्यांच्या सहकार्याने त्यांना सोबत घेऊन आम्ही या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास कार्यक्रम राबवत असतो वर्षभर. सर, खूप मोठी मेहनत आहे याच्या मागं. एक अपंग व्यक्तींना तुम्ही एक सर्वसाधारण दिव्यांग असेल, अपंग असेल, मतिमंद असेल, यांना वापरायला बंधन आहे. अच्छा. दिव्यांग असेल तर त्यांना तुम्ही पुढाकार घेऊन कसं सार्वजनिक जीवन जगता येईल याबद्दल तुम्ही, नोकरी असेल, महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन 3% आरक्षण आहे, नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण आहे आणि खूप साऱ्या योजना आहे. मी आभार व्यक्त करतो लहाने सरांचं, दळवी सरांचं, यांच्या संस्थेचं की एवढं मोठं यांनी पुढाकार घेतलेला आहे. मी पुन्हा येईल, आपला चॅनल पाहत राहा. शिक्षण देण्याचं बरं, ठीक आहे. जय जय महाराष्ट्र. विद्यालयामध्ये पुढे थोडं कंटिन्यू मानसिक आरोग्य सप्ताह ना, त्याच्याबद्दल. अच्छा. आमच्या विद्यालयामध्ये 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य सप्ताह सुद्धा आम्ही साजरा करत असतो. या सप्ताहाचा जो उद्देश आहे, या वर्षीची जागतिक स्तरावरली जी मानसिक आरोग्य दिनाची थीम आहे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य. तर या
म्हणजे याचा असा जागतिक आरोग्य संघटनेचं असं म्हणणं आहे की कोविडसारखे जे महाभयंकर संकट येतात आणि अशा संकटांमध्ये मानसिक आरोग्य जे आहे आपल्या देशातल्या किंवा समाजातील लोकांचं मानसिक आरोग्य हे झपाट्यानं थोडं घसरत चाललं आहे किंवा खराब होत चाललं आहे. तर त्या अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीसाठी मानसिक आरोग्य सप्ताहाच्या माध्यमातून काय राबवलं पाहिजे हा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये आणि सर्व सहकाऱ्यांमध्ये विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना मानसिक आरोग्य कशा पद्धतीनं चांगलं राहील या संबंधीचं अवलोकन करत असतो. ठीक आहे, मी पुन्हा येईल. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. वेलकम सर. खाना सर एक फोटो निकाला हमारा सर.